हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच असायला पाहिजे. तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी 7 वाजता आम्ही निघालो होतो. तर आम्ही शेगावला चाललो होतो सहकर्मचाऱ्यांसोबत एका दिवसासाठी. संध्याकाळी आम्हाला रिटर्न यायचं होतं आणि तिथे एक छोटीशी मीटिंग होती. मीटिंग कशाबद्दल होती हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यानंतर 9 वाजता आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो होतो. तिथं आम्ही खिचडीचा नाश्ता केला व परत आम्ही आमच्या प्रवासासाठी निघालो. तर शेगावला गेल्यानंतर गजानन माऊलीचे दर्शन करायचे होते. तर म्हटलं तुमच्यासोबत छोटासा गजानन माऊलीचे दर्शनाची व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी व्हिडिओ घेतला होता. तर इथे पहा, हे पार्किंगसाठीचा एरिया आहे. मीटिंग संपायला आम्हाला तब्बल 3 वाजले होते. 3 वाजता आम्ही इथे आलो. तर पार्किंगसाठी वेगवेगळे 2 मार्ग केलेले आहेत. 2 व्हीलरसाठी वेगळा आणि 4 व्हीलरसाठी वेगळा. त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. जे निवासी संकुलन आहे त्या दरवाजामधून आम्ही आतमध्ये आलो, पण त्यानंतर कळालं की वेगळ्या दरवाजातून जायचं होतं मंदिराकडे जाण्यासाठी. मग पुन्हा आम्ही मंदिराकडे जाण्याच्या मार्गाकडे आलो. तर तिथून थोडंसं बाहेर पडल्यावर असं छोटंसं मार्केट होतं आणि त्याच्यामधून पुन्हा आम्ही ते मंदिराचे जे कमान आहे त्याच्यामधून आतमध्ये आलो. आतमध्ये आल्याच्या नंतरनं प्रचंड गर्दी होती. तर चप्पल स्टँडकडे गेलो आणि चपला तिथे ठेवल्या. तर पहा, बाहेर सगळे लोक असे छान छान फोटोज क्लिक करत होते. आणि त्यानंतर आम्ही मंदिराकडे आलो. तर तेव्हा आम्ही पाहिलं की मंदिरामध्ये भरपूर रांग आहे. 2-2.5 तास लागणार होते, पण आम्हाला परत आमच्या गावाकडे पण निघायचं होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की मुखदर्शन घेऊ. तर म्हटलं तुम्हाला पण मुखदर्शन द्यावं. पण जेव्हा मुखदर्शनाच्या मंदिरापर्यंत आले तेव्हा माऊलीने मला फोन बंद करायला लावला, कारण तिथे फोन अलाउड नव्हता. त्यामुळे मी काय तुम्हाला मुखदर्शन करू शकले नाही. त्याच्यानंतर बाहेरचे शिखर दर्शनाचं पण माऊली घेऊ देत नव्हते, पण मी छोटीशी क्लिप घेतली. त्यानंतर महाप्रसादालयाकडे आलो तर तिथे पण तेवढीच प्रचंड गर्दी होती, पण आम्ही नंबरला लागलो. तर पहा, इथे जे महाप्रसादालयाचा जो गाभारा होता त्या गाभाऱ्यामध्ये गजानन माऊलीचे जुने फोटोज लावलेले होते आणि अन्नपूर्णा व महादेवाची तशी मूर्ती पण होती. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये बेसन, डाळ, भात आणि वांग्याची भाजी, पोळी आणि लाडू होतं. मग तिथून आम्ही नंतर दर्शन घेऊन बाहेर पडलो जेवण झाल्याच्या नंतर. तर मार्केटमध्ये पण प्रचंड गर्दी होती. थोडीफार मार्केटमध्ये खरेदी केली आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी निघालो होतो. मार्केटमधून जे आणलं होतं का ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पहा, हा एक मंगळसूत्र आणलं होतं आणि 2 बांगड्यांचा सेट आणला होता आणि त्याच्यानंतर मुलीसाठी हेअर क्लिप, हेअर बेल्ट घेतले होते. तर बस एवढंच सामान मी तिथून घेतलं होतं आणि प्रसाद घेतला होता. तर चला, इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा.